काय पुरावा आहे तुमच्याकडे? सापडेल पुरावा, शोधू आम्ही तो. मग शोधा आणि जो कोणी गुन्हेगार आहे त्याला कडक शिक्षा द्या. करा ना टेलर, करा मदत. एवढे मोठे बाबा आहेत तुम्ही, अत्युच्च दर्जाचे. जरा पुरावा शोधायला, गुन्हेगाराला पकडायला करा मदत. वा सरेंडर. जामकर साहेब, तुम्हाला मदत करायला नक्कीच आवडलं असतं, पण जी माणसं हयातच नाही आहेत त्यांच्या आत्म्याशी मी कसं कनेक्ट होणार, कसं बोलणार, तुम्हीच सांगा. त्यामुळे जो कोणी खुनी आहे असं तुम्हाला वाटतं ना, त्याला तुम्हाला शोधावं लागेल. तेच म्हणतोय मी, आम्ही शोधू. बाबा, काय गार्डन आहे? हा, काय देऊ? भेळ देऊ, शेंगा देऊ का फुटाणे देऊ? चल बाहेर. अहो ते आपल्याला वाटलं चौकशी झाली असेल म्हणून बाबाला पिकअप करायला आलतो ना. होय, चौकशी झाली असेल. चौकशी म्हणजे की तुला काय वाटलं? जेवण वाटलं का लगेच व्हायला? हा, चले चाल. साहेब, आय नो माय मिस्टेक, थोडा रिस्पेक्ट तो बनता है ना. होय, रिस्पेक्ट. मी त्या कमरेत लाल झाला ते. चल बाहेर, चल चल बाहेर, चल. जामकर साहेब, तुमची चौकशी करून झाली असेल तर मला निघावं लागेल. लांबून लांबून माझे भक्त येतात, त्यांच्या अडचणी सांगतात, समस्या सांगतात, त्या सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. मला निघावं लागेल. ठीक आहे, जा तुम्ही. पण पुन्हा आम्हाला गरज लागली, या जागेला गरज लागली तर तुम्हाला यावं लागेल. ती वेळच येणार नाही, हे शेवटचं. मला वाटतं परत मी इथे चौकीत येणार नाही. सत्यना. साहेब, योग परत सुटला. सापडेल, सापडेल, नक्की सापडणार. भाई बाबा आले. सत्यनाम बाबा, शरणम हृदयम. तुम्हाला आत काय मारलं बिरलं नाही ना? नाही, मारलं नाही. बाबा, हे जामकर जर आतीच करायला लागला बरं का. आता तुम्ही आपल्याला ऑर्डर देऊन टाका. आपण काय करतो, आपले सगळे कॉन्टॅक्ट काढतो आणि आज जामकरचा बंदोबस्त करतो. अहो आज बरं झालं ना त्या आमदारबाईनं फोन केला म्हणून तुम्ही सुटले ना. नाही नाही, त्यांच्या फोननी काही झालेलं नाहीये. जामकर साहेबांना जी चौकशी करायची होती ती त्यांनी केलीच. अर्थात हाती काही लागलं नाही. मुळात आपण काही केलेलंच नाही तर हाती काय लागणार. बरोबर आहे ना. तुम्ही काही केलंच नाही त्याला काय सापडणार तेव्हा. बरं जाऊ द्या, निघायचं का आपण? हो, निघूया, पण जाण्याआधी विभाच्या घरी जाऊयात. विवाच्या घरी? हो, बिचाऱ्या त्या दोघेही दुःखात आहेत. त्यांचं सांत्वनही करायचं आहे. माझा भक्त त्रासात तर मीही त्रासात. बरोबर आहे बाबा. आता हे आपल्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असणार नाही का. बरं चला निघू आपण. हा विकास, गाडी काढ. चल या बाबा. सर, साहेब, पण तुम्ही ही फाईल आत्ता का मागवली? संग्रामच्या खिशात जी चिठ्ठी सापडली आहे ती जर घेऊन या. सुधाकर, हे दोन्ही अक्षर एकमेकाशी मेळ खात आहेत. सेम, आयडेंटिकल. माझा नवरा गेला, माझा मुलगा गेला, आता आमच्याकडे कोण बघणार? माझ्या विवाहाकडे कोण बघणार? देवा, स्वतःला या दुःखातनी सावरा. दादांचे खूप उपकार होते आमच्यावरती आणि काय लागलं तर हक्काने सांगा. राहू दे, राहू दे, राहू दे. बसा बसा बसा, तुम्ही बसा. जे घडलंय ते अत्यंत वाईट घडलंय. मी तुमच्या दुःखात सहभागी आहे. अशी वेळ कोणावरच येऊ नये.
खरं तर एक ना एक दिवस मृत्यू हा सगळ्याला येणारच आहे. तुम्ही हे सत्य लवकरात लवकर स्वीकारा. तुमच्या घराच्या सुखासाठी मी ईश्वराकडे नक्की प्रार्थना करेन. पण त्याआधी इथे काय घडतंय त्यासाठी मला तुमचं घर एकदा मला नीट बघावं लागेल. या ठिकाणी काहीतरी असू शकतं. काय एका मागोमाग 2 मृत्यू तुमच्या घरात झाले. याचा अर्थ तुमच्या घरावर कोणाची तरी वाईट सावली आहे. माझ्या दिव्य दृष्टीने मला एकदा बघावं लागेल. ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच झालंय. तुमच्या घरावर कोणाची तरी वाईट सावली आहे. बाबा, जी काय वाईट सावली आहे ती दूर करा बाबा. मला आता हे दुःख सहन होत नाहीये. मला एकदा पूर्ण घर बघावं लागेल. या बाबा. ही आमची खोली. नक्की ह्याच खोलीत सगळा पैसा असणार. हे काय? त्याच्यात काय? हे काय? ही जी तुमच्या नवऱ्यानं माया कमवली ती अत्यंत वाईट मार्गाने कमवली आहे. ज्या माणसांकडून माया कमवली त्या माणसांचा श्राप लागला त्यांच्या पाठीमागे. हे जर का असंच चालू राहिलं तुमच्या घरादाराचा नायनाट व्हायला वेळ लागणार नाही. बाबा, आता काय करायचं? तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. माझ्याकडे आता गमावण्यासारखं काही नाही. माझी एकटी मुलगीच आहे हो. कसं माझ्या विभाचं व्हायचं सांगा बरं. काळजी करू नका, मी आहे. आपण करू काहीतरी. एक पूजा करावी लागेल, त्यानंतर सगळं सुरळीत होईल. पण तोवर या पैशांना आणि अजून कुठे घरात पैसे लपवून ठेवले असेल तर त्याला अजिबात हात लावू नका. हो बाबा.